एरवी पोलीस म्हटलं की सर्वजण जरा दोन हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात। मात्र सध्या हिंगोलीमध्ये पोलीस स्थानकाच्या समोर स्थानिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पोलिसांनी नेमकी अशी काय जादू केली आहे पाहूयात या रिपोर्टमधून। हिंगोलीच्या रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे, पण इतर ठिकाणी जशी दंडवसुली होते तशी इथं होते का? दारू प्यायची गाडी चालवताना, गाडी सुरू करताना दारू न पिता गाडी चालवायची, आरोग्य चांगलं ठेवायचं, दूध प्यायचं, तब्येतीची काळजी घ्यायची। दारू सोडा आणि दूध प्या। रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं हिंगोली पोलिसांनी वाहन चालकांना दुग्ध प्राशनाचा योग घडवून आणलाय। गाडी चालवताना दारू प्यायची नाही, हेल्मेट घालायची, नियम वाहतुकीचे नियम पालन करायचं, दूध प्यायचं आणि आरोग्य चांगलं ठेवायचं। जास्तीत जास्त अपघात हे वाहन चालवणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे होत असतात। त्यामध्ये प्रामुख्याने जे मूळ कारण आहे तो वाहन चालक, जे ट्रक चालक आहेत ते दारू पिऊन बराच वेळा गाडी चालवत असतात आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात। तर लोकांनी दारू पिऊ नये, त्यांना एक चांगला संदेश या मार्फत जावा या दृष्टिकोनातून दारू सोडा, दूध प्या, अपघात टाळा असा उपक्रम आज घेण्यात आलेला आहे। पोलिसांनी जेव्हापासून हा उपक्रम सुरू केलाय तेव्हापासून या दुधासाठी रांगा लागल्या, पण अनाहूतपणे दाखल झालेल्या वाहन चालकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही। हा एक चांगला उपक्रम आहे। याच्या माध्यमातून जे काही अपघाताचं जे प्रमाण आहे ते अपघात कमी होईल आणि जास्तीत जास्त अपघात होत आहेत ते टळतील। दारू पिऊन गाडी चालवू नका हे घोकंपट्टी करूनही लोकांना समजत नसेल तर अशा उपक्रमांची खरंच गरज आहे। संजय घवाड, एबीपी माझा, हिंगोली।